नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत, जी खास चैत्र पौर्णिमेसंबंधी असणार आहे. कारण 2 एप्रिल वार आहे गुरुवार आणि या दिवशी आहे पौर्णिमा. आता पौर्णिमा ही प्रत्येक महिन्याला येत असते आणि प्रत्येक महिन्याची पौर्णिमा ही विशेष मानली जाते. पौर्णिमेचा जर विचार केला तर बघा, दत्त महाराजांचा जन्म पौर्णिमेच्या दिवशी झाला होता. अन्नपूर्णा मातेचा जन्म देखील पौर्णिमेच्या दिवशीच झाला होता आणि हनुमंतांचा जन्म देखील पौर्णिमेच्या दिवशीच झालेला होता. आता पौर्णिमेच्या दिवशी अशा अनेक प्रकारच्या गोष्टी घडलेल्या आहेत, ज्यावरून एक गोष्ट लक्षात येते की पौर्णिमा ही तिथी विशेष तिथी मानली जाते. त्यामुळे या पौर्णिमेला आपल्याला काही खास उपाय जे आहेत ते करायचे असतात किंवा विविध प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या घरात आणायच्या असतात, ज्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता नांदते. याशिवाय बघा, पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे असतात. अमावास्या आणि पौर्णिमा या तिथींना आपण काही विशेष उपाय केले तर आपल्या घरातील नकारात्मकता तर निघून जाण्यासाठी मदत मिळतेच, पण घरामध्ये कायमस्वरूपी लक्ष्मी मातेचं वास्तव्य देखील टिकून राहते. तर बघा, या पौर्णिमेला म्हणजे या चैत्र पौर्णिमेला काही वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला आपल्या घरी घेऊन यायच्या आहेत. आता ज्या गोष्टी सांगणार आहे त्यापैकी तुम्हाला ज्या शक्य होणार आहे त्या तुम्ही तुमच्या घरी घेऊन येऊ शकता. तर बघा, ज्या गोष्टी तुम्ही घरी घेऊन येणार आहेत त्या घरी घेऊन आणायच्या आणि तशाच ठेवायच्या असं करू नका. तर ज्या पद्धतीने मी सांगणार आहे त्या पद्धतीने त्याचं अनुकरण जे आहे ते करण्याचा प्रयत्न करा. याशिवाय आपल्याला सकारात्मक असा अनुभव जो आहे तो दिसून येत नाही. तर बघा, हनुमान जयंती आहे आणि हा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी देखील खूप प्रभावी असे उपाय आपल्याला करता येतात. आता पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मींना समर्पित आहे. त्यामुळे बघा, पौर्णिमा तिथीला माता लक्ष्मींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या घरी घेऊन यायच्या आहेत. त्यातली सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे श्रीयंत्र. बघा, बऱ्याच जणांच्या घरामध्ये श्रीयंत्र आलेलं असेल, पण क्वचित अजूनही काही जणांकडे नसेल तर तुम्ही श्रीयंत्र नक्कीच घेऊ शकता. बऱ्याच जणांना असं देखील वाटेल की अशा गोष्टी घरात आणल्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे का? तर बघा, या गोष्टी घरात आणल्याने 100% सकारात्मक प्रभाव पडतो. पण कधी जेव्हा आपण या गोष्टी घरात आणल्यानंतर त्याचे जे काही पूजाविधी आहेत, सेवा आहेत, त्याचे जे काही नियम आहेत ते पाळतो, तेव्हाच त्याची खऱ्या अर्थाने आपल्याला प्रचिती जी आहे ती येते. आणि श्रीयंत्र हे माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांचं आसन मानलं जातं. त्यामुळे हे आपल्या घरी असायलाच हवं. म्हणूनच या पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही श्रीयंत्र हे तुमच्या घरी घेऊन येऊ शकता. तर बघा, हे श्रीयंत्र तुम्हाला पूजेचं जिथे साहित्य मिळतं तिथे तुम्ही घेऊ शकता. पण घेताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की हे श्रीयंत्र हे भरीव घ्यायचे आहे आपल्याला. कारण बघा, बऱ्याच ठिकाणी डुप्लिकेट देखील विकली जातात, जी आतून पोकळच असतात. याला काहीही अर्थ नाही. म्हणून श्रीयंत्र घेताना व्यवस्थित पाहूनच घ्या. श्रीयंत्र घरी आणल्यानंतर त्याची प्राणप्रतिष्ठा देखील आपल्याला करायची आहे. प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी बघा, एक कुंकुमार्चन विधीचं पुस्तक मिळतं. 18 ते 20 रुपयापर्यंत तुम्हाला ते मिळेल. त्यामध्ये संपूर्ण विधी जी आहे ती दिलेली आहे. त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. पुस्तक जर तुम्हाला कुठे मिळालं नाही तर गुगलवरती तुम्ही सर्च करा आणि तशा पद्धतीने ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत. दुसरी महत्त्वाची वस्तू तुम्ही या दिवशी घरी घेऊन येऊ शकता ती म्हणजे शंख. शंख बघा, अजूनही तुमच्या देवघरामध्ये नसेल तर शंखाची स्थापना तुमच्या देवघरामध्ये लवकरात लवकर करा. कारण बघा, शंख माता लक्ष्मींचा भाऊ आहे आणि आपण जेव्हा शंखाची स्थापना आपल्या देवघरामध्ये करत असतो तेव्हा माता लक्ष्मी देखील प्रसन्न होत असतात. तुम्ही भगवान विष्णूंचा जरी फोटो पाहिला असेल तर त्यांच्या हातामध्ये देखील नेहमी शंख आपल्याला दिसतो. म्हणूनच या शंखाचं विशेष असं महत्त्व आहे. त्यामुळे हा शंख जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये ठेवतो आणि ह्या शंखाच्या साहाय्याने दर गुरुवारी भगवान विष्णूंना म्हणजेच आपल्या बाळकृष्णाच्या मूर्तीवरती किंवा मग स्वामींच्या मूर्तीवरती आपण अभिषेक करतो, तेव्हा आपल्या आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या सुटण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते. अशा पद्धतीने अभिषेक केल्याने भगवान विष्णू देखील आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देखील देत असतात. आता बघा, या गोष्टी एकदा केल्या आणि खूप मोठा चमत्कार झाला असं होत नाही. तर त्यामध्ये आपल्याला सातत्य ठेवणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ज्या गोष्टी आहेत त्या विश्वासाने देखील आपल्याला करायच्या आहेत. यानंतरची जी वस्तू आपल्याला आणायची आहे ती म्हणजे बघा, कमळगट्ट्याची माळ. कमळ म्हटलं तर माता लक्ष्मींना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे कमळगट्ट्याची माळ अजूनही तुम्ही जर घेतलेली नसेल तर तुम्ही ती नक्कीच या दिवशी घ्या आणि त्याची स्थापना तुम्ही करू शकता. यानंतरची जी महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे बघा, हनुमान जयंती आहे. त्यामुळे आपल्याला हनुमान चालीसा आपल्या घरामध्ये आणायची आहे.
आता बघा बऱ्याच जणांच्या घरामध्ये हनुमान चालीसा असेल किंवा घरातील पुरुष मंडळी वाचत असतील. पण अजूनही जर तुम्ही सुरुवात केलेली नसेल, तर दररोज एकदा किंवा मग खरं तर 11 वेळेस वाचायला हवं. पण शक्य होत नसेल, तर दिवसभरामध्ये एकदा तरी हनुमान चालीसा वाचत जा. घरामध्ये बघा कुठल्याच प्रकारची वाईट बाधा जी आहे ती तुम्हाला होणार नाही. हनुमान चालीसाचं महत्त्व तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. तर म्हणजे ह्या दिवशी आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान चालीसा आपल्या घरामध्ये घेऊन यायची आहे. बघा बऱ्याचदा आपण मोबाईलमध्ये बघून वाचतो. ठीक आहे तसं करत असाल तर. पण मग आत्ता म्हणजे हनुमान जयंतीच्या निमित्ताने तुम्ही हनुमान चालीसा जी आहे ती तुमच्या घरी घेऊन या आणि दररोज घरामध्ये वाचत जा. बघा लहान मुलं जर असतील घरामध्ये तर त्यांना देखील तुम्ही घेऊन बसा. त्यांना देखील कोणाची नजरबाधा जी आहे ती होणार नाही. या गोष्टी बघा तुम्ही करून पहा. त्याचा सकारात्मक असा अनुभव तुम्हाला नक्कीच मिळतो. कारण बघा हनुमानाला महाबली म्हटलेलं आहे. त्यामुळे या महाबलीची सेवा जेव्हा आपण लहान मुलांना घेऊन करतो, तेव्हा त्यांना कुठलीच वाईट शक्ती जी आहे ती कधीच त्रास देऊ शकत नाही. आणि असं वर्णन हनुमान चालीसामध्ये केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच अशा प्रकारे सेवा जी आहे ती करून पहा. यानंतर बघा जर तुमच्याकडे कासव नसेल, माता लक्ष्मींना प्रिय असणारं असं हे कासव म्हटलं तर बघा माता लक्ष्मींचंच रूप मानलं जातं. आपण कुठल्याही मंदिरात जातो तेथे देखील आपण कासव हे म्हणजे असतंच तिथे. तर असं हे कासव तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्ही पंचधातूचं, चांदीचं किंवा मग क्रिस्टलचं देखील मिळतं. तर जसं जे तुम्हाला शक्य होणार आहे तसं तुम्ही घेऊन आपल्या घरामध्ये आपल्याला हे स्थापना त्याची करायची आहे. तसंच बघा या कासवावरती जर आकडे लिहिलेले असतील तर ते आपल्याला तांदळामध्ये ठेवायचं आहे आणि आकडे लिहिलेले नसतील तर ते तुम्ही पाण्यात ठेवा. बऱ्याच ठिकाणी बघा तुम्ही उत्तर दिशेला क्रिस्टलचं कासव ठेवलेलं पाहिलं असेल. तर वास्तुशास्त्रानुसार तुमच्याकडे जर मोठ्या साईजमध्ये क्रिस्टलचं कासव असेल तर ते तुम्ही उत्तर दिशेला ठेवू शकता. पण त्यामध्ये जर तुम्ही पाणी ठेवलेलं असेल तर ते आपल्याला दिवसाआड का होईना बदलणं गरजेचं असणार आहे. किंवा बघा पंचधातूचं तुमच्याकडे जर देवघरामध्ये ठेवलेलं असेल कासव तर दर पौर्णिमेला त्याची पूजा करणं गरजेचं आहे. बघा ह्या छोट्या छोट्या गोष्टींचं जर पालन केलं तर निश्चितच त्याचे सकारात्मक बदल जे आहेत ते आपल्याला दिसून येतात. यानंतर बघा तुमच्या देवघरामध्ये अजून अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला बऱ्याच दिवसापासून घ्यायची होती पण घेतलेली नाही आहे. साधी बघा अन्नपूर्णा मातेची मूर्ती जरी तुमच्याकडे नसेल, म्हणजे तुम्ही तुमच्या गावी जर तुमचे देव असतील आणि तुम्ही नोकरीनिमित्त समजा शहरात राहत असाल आणि तुमच्याकडे अन्नपूर्णा नसेल तर बघा तुमच्या देवघरामध्ये तुमचे जे काही टाक गावी असतील तरी देखील जिथे तुम्ही राहता तिथे बघा म्हणजे ते घर भाड्याचं जरी असेल तरी त्यामध्ये अन्नपूर्णा माता, गणपती, शंकराची पिंड आणि बाळकृष्ण हे 4 देव असायलाच हवेत. बघा स्वामी आपल्या देवघरामध्ये आहेतच पण त्याचबरोबर ह्या 4 मूर्ती ज्या आहेत त्या आपल्या देवघरामध्ये असायलाच हव्यात. त्यामुळे जर अजूनही तुमच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्ही घेतलेली नसेल तर आवर्जून पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही ही घेऊन या. तिची प्राणप्रतिष्ठा करा. प्राणप्रतिष्ठा कशी करायची हे देखील तुम्हाला गुगलवरती पाहायला मिळेल. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे अन्नपूर्णा मातेची मूर्ती देखील पौर्णिमेच्या दिवशी घेऊ शकता. यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाची अगदी 2 ते 5 रुपयांची सगळ्यात महत्त्वाची वस्तू आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे ती म्हणजे कवडी. कवडीला बघा विशेष असं महत्त्व आहे. कारण कवडी देखील माता लक्ष्मींचंच रूप असं मानलं जातं. त्यामुळे तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी एकतरी कवडी आणायची आहे. तिची पूजा करून तुमच्या पाकिटामध्ये ठेवली किंवा मग देवघरामध्ये ठेवली तरीही आपल्याला ज्या काही आर्थिक अडचणी येत असतात त्यापासून मुक्तता मिळण्यासाठी मदत मिळत असते. आता बऱ्याच जणांना असं वाटेल की वस्तू घरात आणून आपली आर्थिक परिस्थिती कशी सुधारते. तर बघा बऱ्याचदा आपण कष्ट करतो पण आपल्या कष्टाला योग्य ते फळ मिळत नाही आणि मग आपण आपल्या नशिबाला दोष देत राहतो. तर बघा आपल्या पत्रिकेत जे काही दोष आहेत किंवा मग काही गोष्टी आपल्या हातून चुकून घडल्या तर त्याचे जे दोष आहेत ते दूर करण्यासाठी जर आपण ह्या सेवा केल्या किंवा मग ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या देवघरामध्ये ठेवल्या आणि त्याची विविध पद्धतीने पूजा केली, विश्वासाने काही गोष्टी केल्या तर निश्चितच त्याचे सकारात्मक अनुभव जे आहेत ते येतात. पण जर सुरुवातीलाच आपण म्हणत असाल की असं काही होत नाही तर ते कधीच होणार नाही हे या ठिकाणी लक्षात घ्या. तर बघा अशा प्रकारे ही 5 रुपयांची कवडी तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये ठेवली आणि दर पौर्णिमेला किंवा मग मंगळवारी तिची पूजा करून पुन्हा पाकिटात ठेवली तरीही चालणार आहे. तुमच्या पतीसाठी देखील घ्यायची असेल तर तुम्ही 2 घेऊ शकता आणि दोघांची एकत्र पूजा करून दोघांनीही पती-पत्नीने आपापल्या पाकिटामध्ये ठेवलं तरीही चालणार आहे. बघा तुमच्या सोयीनुसार जे तुम्हाला शक्य होणार आहे ते तुम्ही या चैत्र पौर्णिमेला घेण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओतली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.